नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आणखी एका संस्थेनं धक्कादायक एक्झिट पोल सांगितलेला आहे. कोणतं सरकार येणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. मित्रांनो, राज्यात विधानसभाचा निवडणूक निकालासाठी 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी करायला जाणार आहे. त्यावेळी कोण बाजी मारणार आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे मित्रांनो. पण आता एक धक्कादायक पोल आलेला आहे मित्रांनो. मुंबईत राज्यातील सर्वोच्च जनतेची विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर दुपारपर्यंत राज्यात नेमके कोणाचं राज्य सरकार येणार आहे हे स्पष्ट होणार आहे मित्रांनो. त्याआधी वेगवेगळ्या संस्थांनी आपला एक्झिट पोलचा अंदाज नेमके कोणाचे सरकार येणार आहे याचा अंदाज व्यक्त केलेला आहे मित्रांनो. अशातच एक आणखीन संस्थेने एक एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात कोणाचे सरकार येणार आहे याविषयीचा अंदाज व्यक्त केलेला आहे मित्रांनो. ते आपण कोणाचं पाहणार आहोत मित्रांनो. भाजप ठरणार सर्वात मोठा पक्ष. एक्झिट पोलनुसार ब्युरो ऑनलियस ब्युरो या संस्थेने मतदानानंतर लोकांच्या मनात नेमकं काय आहे हे अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या संस्थेने राज्यात कोणाला किती जागा मिळणार याचा सुद्धा अंदाज व्यक्त केलेला आहे मित्रांनो. या अंदाजानुसार राज्यात भाजपला 99 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेला 33 जागा मिळू शकतात आणि अजित पवार यांना 19 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच महायुतीला 51 जागा मिळणार आहे, 151 जागा मिळणार आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार आहे? दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस या पक्षाला 36 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर ठाकरे यांच्या शिवसेनेला 38 जागा मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 47 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर म्हणजे महाविकास आघाडीला एकूण 121 जागा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वाची आहे मित्रांनो. प्रारंभ या संस्थेच्या अंदाजानुसार या निवडणुकीत एकूण 6 अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतात. समाजवादी पार्टीचीही 2 जागांवर विजय होण्याची शक्यता आहे. मार्क्सवादी कम्युनिटी पक्षाचे 2 तर MIM पक्षाचे 1 जागेवर विजय होऊ शकतो. जनसुराज्य भाकप, मनसे, रासप, सेकाप या पक्षांनाही प्रत्येकी 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. या दरम्यान वर नमूद केलेला एक्झिट पोलचा निकाल हा फक्त अंदाज आहे. 23 तारखेला मतमोजणीनंतर राज्यात कोण सरकार स्थापन करणार आहे याच्यावर समजणार आहे. त्यापूर्वी मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. बैठकीचे सूत्र चालू आहे. सरकार स्थापना करण्यासाठी प्लॅन B तयार करण्यात येत आहे. त्यामुळे 23 तारखेला काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर थोड्याच वेळात आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवलं जाईल कोणाचं किती मतदान पडलं आहे कोणत्या विधानसभात. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.